जळगावात एक धक्कादायक घटना घडली असून 4 महिन्यांपूर्वीच तरुण कार शिकला होता. कार शिकला असल्याने त्याने सेकंड हँड कार घेतली. मामाला दाखवून परत येत असताना मंगलपुरी भागात गप्पा मारत असलेल्या 5 महिलांसह 2 लहान मुलांना भरधाव वेगात असणाऱ्या कारने उडवलं. यात एका वृद्ध महिलेचं जागीच निधन झालं आहे. 4 महिन्यांपूर्वी कार शिकल्यानंतर सेकंड हँड कार घेतली. रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या मामाला कार दाखवून परत येत असताना ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय ठेवल्यामुळे कारवरील नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटल्याने चालकाने 7 जणांना उडवल्याचा थरार गुरुवारी सायंकाळी घडला. या अपघातात एका वृद्धेचं जागीच निधन झालंय, तर 4 महिलांसह 2 लहान मुलं देखील जखमी झाले आहेत. शोभा रमेश पाटील वय वर्ष 60, राहणार साईप्रसाद कॉलनी असं मयत महिलेचं नाव आहे, तर पवन कैलास पाटील वय वर्ष 25, राहणार सप्तशृंगीनगर असं कार चालकाचं नाव. पवन शहरातील कारच्या शोरूममध्ये कामाला आहे. अपघातानंतर पवनला नागरिकांनी चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यावर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक पवन हा एका शोरूममध्ये कामाला आहे. तो 4 महिन्यांपूर्वीच गाडी शिकला. काही दिवसांपूर्वी त्याने सेकंड हँड गाडी देखील घेतली. नवी गाडी घेतली असल्याने रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या मामाला ही कार दाखवण्यासाठी पवन या भागात आला. गाडी दाखवल्यानंतर घरी जात असताना पवन रामेश्वर कॉलनी भागाकडून मंगलपुरी भागाकडे जात होता. त्यावेळी वळणावर वेगात असलेल्या पवनच्या कारने रस्त्यावरून आपल्या मुलीसह दूध घ्यायला जात असताना शोभा पाटील यांना चिरडलं. सुदैवाने त्यांची मुलगी अर्चना पाटील बचावल्या, मात्र शोभा पाटील यांचं जागीच निधन झालं. या धडकेनंतर पवनचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यात ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय ठेवल्याने कार न थांबता वेगात पुढे गेली. त्यात पुढे उभ्या असलेल्या महिलांना त्याने उडवलं. यात 5 महिलांसह 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे. सायंकाळी 6:30 वाजेची वेळ होती. रामेश्वर कॉलनी भागातील मंगलपुरी परिसरातील अरुंद गलीतील काही महिला एका घरासमोर गप्पा मारत उभ्या होत्या. अचानक भरधाव वेगाने कार थेट त्या महिलांच्या दिशेने आली. काही कळण्याच्या अगोदरच कारने महिलांना धडक दिली. त्यात जयश्री राऊत, संगीता प्रकाश महाजन या महिलांना गंभीर तर इतर महिलांना किरकोळ दुखापत झाली. वर्दळीचा परिसर असल्याने लगेचच नागरिकांची गर्दी झाली. कारमध्ये बसलेला पवन पाटील या चालकाला कारमधून बाहेर काढून नागरिकांनी चांगला चोप दिला. त्यानंतर काही वेळातच MIDC पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चालक पवनला ताब्यात घेतला आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवनकडे लायसन्स नव्हते. चालक शिकाऊ असल्याने त्याला कारवर नियंत्रण ठेवता आले नसल्याने हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.